आपल्याकडे लिमिट होतं 4,90,000च दाखवणार, 6 लाख पण दाखवत नाही. याने काय होतं, मग तुमचीच गती कमी होते. आता 12 लाखाचं लिमिट आहे तर मला वाटतं 10-11 लाख रुपयाचा जर ITR दाखवला तर तुम्हाला नेक्स्ट होम लोन घेता येईल, कार लोन घेता येईल किंवा प्रोजेक्ट बेस कुठलाही मोठा प्रोजेक्ट मिळतो. ॲडव्हान्टेज सगळेच मिळतात. आणि मुळात आपण ITR आणि बॅलन्स शीट, आता काही जण म्हणतील आम्ही नवीन आहोत, स्टुडंट्स आहोत, तर पहिले आधी कुठल्याही फील्डमध्ये जायचे तिथला एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. त्याच्यासाठी मग आम्ही ट्रेनिंग करतो. आणि बाकी काय बँक लोन आणि गव्हर्नमेंट सबसिडी हे आता रेग्युलराईज झाले आमच्यासाठी. बेसिकली एक 4-5 पॉईंट जर तुम्ही लक्षात ठेवले, म्हणजे सिबिल चांगला पाहिजे 700+, एक्सपिरियन्स पाहिजे, ट्रेनिंग त्या उद्योगातलं असावं, मार्केटिंगमध्ये PO असावेत. बरेच लोक कुठेही जातात बघा, सबसिडी म्हणले की पहिला आम्हाला मिळायला पाहिजे, पण महत्त्वाचं सेल्स मेक्स मनी, जे मी पंचलाईन सांगितली होती, विक्रीचं नियोजन त्याला म्हणतात. परचेस ऑर्डर त्यांच्याकडे नसते, त्याच्यामुळे गडबड होते. आपण किराणा मालाची यादी करून देतो आपल्या गृहिणी घरातल्या, ते किराणा मालाला काय देतो, यादीमध्ये PO देतो आपण, एवढा माल किराणा मालाचा आणा. आणि आपल्या व्यवसायाच्या बाबतीत आपण अनभिज्ञ राहतो. मार्केटिंग कसं करायचं, 5-7 मार्केटिंगचे चॅनल आहेत. डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स, एक्झिबिशन्स, असे खूप सारे एक्झिबिशन चॅनल आहेत, ते वापरले पाहिजेत. आणि तुम्हाला ह्या सगळ्या योजना तुम्हाला एका छताखाली मग मिळू शकतात. 4-5 पॉईंटमध्ये ते सिबिल, ITR, कोटेशन, प्रोजेक्ट रिपोर्ट, आणि तुम्ही कुठे राहता, आणि मार्केटिंग आहे. मार्केटिंगमध्ये पूर्ण सपोर्ट देता का तुम्ही? मार्केटिंगमध्ये पूर्ण सपोर्ट नाही करू शकत आपण. प्रत्येक प्रोजेक्ट हा